Hello, hello. This is the My Artifact episode number 988. 88, yes. आजची तारीख आहे 21 नोव्हेंबर 2017. आता वाजले करीब रात्रीचे 9 वाजले आहे. ओ बॉय, आजचा आर्टिफॅक्ट एपिसोड नाही का काफी सायंटिफिक होणार आहे. यस डूड. आणि मी अशा काही गोष्टी सांगणार आहे ज्या रिअली एक सायंटिस्टची नजर पाहिजे त्या गोष्टीला समजण्यासाठी. या ॲक्च्युली 2 वर्ष अगोदरची 2 किंवा 3 वर्ष अगोदरची गोष्ट आहे. सूरज आला होता वर्धेला. त्याने नाही का मला खूप फोर्स केला होता की एक मूवी बघ म्हणे, इंटरस्टेलर. मी तेवढं काही लक्षात घेतलं नाही. आता युजली मी हॉलिवूड मूवी तर पाहतोच. आणि कसं सूरजची जी कॅटेगरी पाहण्याची जी कॅटेगरी असते ना, म्हणजे त्याला जी मूवी आवडते ना, त्या मूवी मला युजली काफी बोर वाटते ना. ह्या म्हणजे कसं आहे की मला कसं मूवी कशा आवडते, बोर म्हणजे एक प्रकारे नाही का समटाईम इट जस्ट नाही का रिअली बोर. या म्हणजे एक प्रकार नाही का त्याचा मेमो समजा जर कळला नाही ना, तर एक प्रकारे तो मूवी नाही का माझ्यासाठी खूप बकवास वाटतो यार. या जस्ट लाईक इन्सेप्शन. स्टार्टिंगला मला मोठा बकवास वाटला, बहुतच बकवास. या बट त्याच्यानंतर जेव्हा मी तो फिल्म बघितली, इट्स टू मच अमेझिंग. या हां, 3 वर्ष अगोदर म्हणजे 2014मध्ये सूरजनी म्हणलं का पाहून घे म्हणे पिक्चर म्हणे. ओके ठीक आहे, त्याच्याकडून मी घेतला तो 4 GB पिक्चर. तो 1080 सुपर HD प्रिंटमध्ये त्यांनी डाउनलोड केला होता. माहीत नाही त्याला का आवडला एवढा मूवी. तू बघच म्हणे, तू पाहाच म्हणे, तुला ही मूवी पाहाच लागेल म्हणे. चलो ठीक आहे, कोई बात नाही, ठीक आहे. घेतला मूवी. नंतर काय की लावला कम्प्युटरमध्ये. 10 मिनिट पाहिलं, बोर वाटला, बंद केला. मग त्याच्यानंतर 2 हप्त्यानंतर मग पुन्हा लावला. मग त्याच्यानंतर अर्धा घंटा पाहिला, बोर वाटला, बंद केला. त्याच्यानंतर 3 हप्त्यानंतर 1-3 हप्त्यानंतर पुन्हा पाहिला, 1 घंटा पाहिला, पुन्हा बकवास सोडला, बंद करून टाकला. येस. आणि त्याच्यानंतर मी डायरेक्ट 3 महिन्यानंतर बघितला. सो नाही का 2014मधला मूवी माझ्यापाशी ते नवीन न्यू प्रिंट सुपर HD प्रिंट मला भेटली होती. आणि मी त्याला 2014च्या ऐवजी 2015मध्ये बघितली. कारण जे रेस्ट ऑफ द डे होते मधात जे कधी 2 हप्ते, त्याच्यानंतर 3 हप्ते, त्याच्यानंतर कधी 1 महिना, कधी 3 महिने. आणि मग 4थ्या वेळेस नाही का काय झालं की आता माझ्यापाशी कोणती मूवीज नव्हती पाहासाठी नवीन वगैरे. आता हीच एक मूवी होती, चलो म्हणलं पाहाला. तर जेव्हा मी पाहाला, इट्स ब्ल्यू माय माइंड. या म्हणजे टाईम ट्रॅव्हल आणि त्याच्यानंतर ते इतके सारे वर्ष वाया जातात वगैरे. इट्स जस्ट सो मच अमेझिंग. इंटरस्टेलर मूवीमध्ये मी काही फॅक्ट सांगतो जे थोडे समजले ते इट विल बी रिअली गुड. ओके, याच्यामध्ये काही फॅक्ट इंट्रोड्यूस केले आहे जे सायन्सशी रिलेटेड आहे. या कसं या फिल्मला बघण्यासाठी नाही का आपल्याला थोडं बहुत सायन्सबद्दल माहीत असणं गरजेचं आहे. तेव्हाच आपल्याला ही मूवी नाही का प्रॉपरली अंडरस्टँड होऊ शकते. बेसिकली ही मूवी नाही का अशा लोकांसाठी बनवली आहे, अशा ऑडियन्ससाठी बनवली आहे जे रिलेट करते सायन्स रिलेटेड स्टफ, ज्यांना ॲस्ट्रॉनॉमी वगैरेमध्ये इंटरेस्ट आहे. तारे, ग्रह वगैरे, स्पेस, ॲडव्हेंचर्स, एक्सप्लोरर, त्या लोकांसाठी ही मूवी आहे. या ज्या लोकांना वाटते का खूप तडकाफडकी ॲक्शन वगैरे असेल तर विसरून जा भाऊ, याच्यामध्ये नाही ॲक्शन आहे. आणि कोणाला वाटत असं काय हॉट किस वगैरे असेल ते याच्यातही बिलकुल नाही. आणि कोणाला कोणत्या एका ॲक्ट्रेसबद्दल पाहणं म्हणजे ॲक्ट्रेसबद्दल क्रश असेल ना, त्यासाठी मूवी पाहण्यासाठी आहे तर ते आपण नाही का याच्यामध्ये अशी कोणती ॲक्ट्रेस नाही जे एकदम खूपच ब्युटिफुल आहे. ही मूवी लिटरली रेप्रेझेंट करते स्पेस टाईम, टेसरॅक्ट, वर्म होल, ब्लॅक होल, या सर्व गोष्टीवर डिटेक्ट करते. आणि टाईम डेव्हिएशन म्हणते का कोणती टर्म आहे त्याला,
हो, टाईम डेव्हिएशनच म्हणते. यास. चलो पहिले नाही का हे फॅक्ट समजून घ्यायच्या अगोदर नाही का याच्या मागे माझी जर्नी कशी होती हे तुला सांगतो पहिले. म्हणजे हे काय आहे हे सांगतो. ओके. आता 2015मध्ये तो मूवी बघितला. युजली तेव्हा नाही का मला नाही का फक्त एवढं माहीत होतं की प्रत्येक स्टेटमध्ये नाही का म्हणजे वेगवेगळ्या फील्डमध्ये टाईम वेगवेगळा रन होतो. म्हणजे तो टाईम ॲब्सोल्यूट नसतो, तो रिलेटिव्ह असतो. रिलेटिव्ह म्हणजे काही स्पेसिफिक ठिकाणी वेगळा टाईम तर काही स्पेसिफिक ठिकाणी वेगळा टाईम. या म्हणजे जस्ट लाईक विचार करून घे का तू समजा जर अर्थवर आहे आणि चलो ठीक आहे आपण एक एक्झाम्पल घेऊ. एक्झाम्पल थ्रू आपण याला समजण्याचा प्रयत्न करू. 2 भाऊ आहे राम आणि श्याम. सेम एज ट्विन्स आहे. आता कसं आहे की राम याला स्पेस एक्सप्लोरेशनसाठी नाही का सूर्यापाशी त्याला जायचं आहे, सूर्याच्या ऑर्बिटमध्ये जायचं आहे आणि त्याला वापस यायचं आहे. तर हे करीब 5 वर्षाची जर्नी आहे. ओके ठीक आहे, 5 वर्षाची जर्नी आहे. तर याच्यामध्ये काय होते की राम अर्थवर राहतो आणि श्याम स्पेस एक्सप्लोरेशनसाठी तो सनच्या ऑर्बिट अराउंड घुमून तो अर्थवर येतो. तर जेव्हा श्याम आणि राम दोघेजणं जेव्हा सेम एजचे होते, जेव्हा तो स्पेस एक्सप्लोरेशनसाठी निघाला, त्या दोघांचं वय होतं 20 वर्ष. मग जेव्हा तो श्याम पूर्ण स्पेस एक्सप्लोरेशन करून आला 5 वर्षाची जर्नी करून, तर विचार करू शकते का दोघांचं एज किती असू शकेल? ऑबियस आहे का 5 वर्षानंतर माईट बी 25. श्यामचंही 25, रामचंही 25. डेफिनेटली आपण युजली हाच विचार करतो. बट असं नाही राव. या 5 वर्षाच्या जर्नीमध्ये नाही का असं झालं आहे की इट इज सो मच क्रिपियर दॅन आय एक्सपेक्टेड. या जेव्हा श्याम जेव्हा वापस आला तेव्हा रामचं वय होतं 52 वय, 52. व्हॉट? आणि याचं वय होतं 23. व्हॉट? म्हणजे फक्त 3 वर्ष डूड. 5 वर्षाचं एक्सप्लोरेशन होतं. तर हा तर 25 वयाच्या वेळेस ओके ठीक आहे. आता श्यामचं वय समजू शकतो मी, कारण थोडसा ग्रॅव्हिटेशनल फील्ड असते. कसं आहे टाईम नाही का, टाईम डेव्हिएशन इथेच काम करते राव. जिथे नाही का टाईम डेव्हिएशन म्हणजे जेव्हा तुम्ही नाही का स्पीड ऑफ लाईट म्हणजे लाईटच्या स्पीडनी चालत असाल, हे एक कंडिशन आहे. दुसरी कंडिशन आहे की जेव्हा तुम्ही स्ट्रॉंग ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या ऑर्बिटमध्ये घुमत असाल तेव्हा आपण या 2 गोष्टीमध्ये नाही का टाईम डेव्हिएशन होते. आणि लिटरली सांगतो आता कसं आहे की जस्ट लाईक आता आपल्यावर जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट होऊन राहिला आहे तो 9.8 न्यूटन पर kg/न्यूटन मीटर स्क्वेअर. ग्रॅव्हिटीचं युनिट काय आहे रे? मीटर पर सेकंड स्क्वेअर. येस, मीटर पर सेकंड स्क्वेअर. या न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आय डोंट नो यार, काहीतरी 11 स्टँडर्डमध्ये मी समजून घेतलं होतं. पण 9.8 G आहे जो आपल्या अर्थवर ॲक्ट होतो. बट सनवर याचा परिणाम थोडा जास्त असते. सनवर याची इंटेन्सिटी थोडी जास्त असते. ग्रॅव्हिटेशनल फील्ड नाही का याचा इंटेन्सिटी खूप जास्त असते. विचार करून घे, इथे 9.8 असेल तर सनच्या ऑर्बिटल अराउंडमध्ये इथे ग्रॅव्हिटेशनल फील्ड आहे ती करीब 52 पॉईंट समथिंग असू शकते. सो 9.8 अँड 52. या दॅट्स बिकॉज इट्स सन. या ॲक्च्युली नाही का तुम्ही ज्युपिटरवर जाता तिथे ग्रॅव्हिटी आहे 11.23 आणि तुम्ही इकडे जाता सनमध्ये तर इथे इट्स लाईक 52 पॉईंट समथिंग काहीतरी G आहे. या तर जेव्हा नाही का ग्रॅव्हिटी वाढवतो ना, म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फील्ड जेव्हा वाढते ना, म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स जेव्हा वाढतो ना तेव्हा ते टाईम डेव्हिएशन होते. त्या टाईम डेव्हिएशनमुळे नाही का आपला वेळ नाही का खूप हळू चालतो. म्हणजे जेव्हा तो राम स्पेस एक्सप्लोरेशन करून राहिला होता, सनच्या ऑर्बिटल अराउंडमध्ये घुमून राहिला होता, तेव्हा नाही का त्याच्यासाठी नाही का टाईम खूप स्लो चालला होता. आणि इथेच नाही का सायन्सचं एक अजीबचं उदाहरण माहीत पडते राव. जर्नी तर 5 वर्षाची होती
हां, बट त्यांनी तर फक्त 3 वर्ष कव्हरअप केले. बट ते 5 वर्ष गायब होते ना. म्हणजे जर्नी तर 5 वर्षाची होती, बट ते 3 वर्षच कव्हरअप झाले. म्हणजे यांच्यामध्ये वाढ फक्त 3 वर्षाचीच झाली. इट जस्ट लाईक रिअली कॉम्प्लिकेटेड थिंग. म्हणजे कळून नाही येऊन राहिलं आहे की 5 वर्षाची जर्नी तुम्ही 3 वर्षात कशी काय कव्हरअप केली. आणि आफ्टर दॅट जेव्हा तुम्ही आले तेव्हा अर्थवर टाईमचं डेव्हिएशन इतकं जास्त झालं की जस्ट लाईक डबल. म्हणजे विचार कर, श्यामचं वय करीब 52 एज झालं. म्हणजे इट जस्ट लाईक डबल ना. 25 दूने 50, इट्स लाईक कम्प्लिटली डबल एजेस झालं. तर हा एक टाईम डेव्हिएशन होते. ग्रॅव्हिटीमध्ये नाही का, आपण जेव्हा खूप जास्त ग्रॅव्हिटी जी फोर्स जेव्हा आपण सहन करतो तेव्हा आपल्यासाठी नाही का जो टाईम असतो काफी स्लो चालतो ॲज कम्पेअर टू, बहुत जास्त स्लो. आणि हे तर जस्ट सनचं अराउंडिंग आहे. जर तू विचार केला की ब्लॅक होलच्या ऑर्बिटल अराउंडमध्ये जाऊन जर तुम्ही ऑर्बिट करतो म्हणलं तर तिथे ग्रॅव्हिटेशनल फोर्स इतका जास्त होतं का, बहुत जास्त. कारण तिथे तर लाईट पण वापस येत नाही राव. तर विचार कर, इट्स टू मच. सो तेव्हा तर बापरे बहुत भयानक. म्हणजे कसं त्या फील्डमध्ये तुम्ही समज जर 1 मिनिट इकडे करीब 10 वर्षाचा गॅप येऊ शकतो. म्हणजे इथे तुम्ही 1 मिनिट तुम्ही स्पेंड कर जा तर अर्थवर इथे 10 वर्षाचा गॅप येतो. जस्ट लाईक टू मच टाईम डेव्हिएशन, बहुत जास्त. सो नाही काय, जेव्हा मी 2015मध्ये हा मूवी बघितला तेव्हा मला फक्त एकच कन्सेप्ट क्लिअर होता की हा टाईम डेव्हिएशनचा. बाकी मला काही माहीत नव्हतं ॲक्च्युअली. नाही का, माझ्या आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये नाही का, जेव्हा मी ही फिल्म बघितल्यानंतरच नाही का एक जस्ट कम्प्लिटली ब्लो माय माइंड. आणि मी वरती आलो आणि याच्याबद्दल रेकॉर्ड करू लागलो. आय डोंट नो मी त्याबद्दल का बोललो त्या फिल्ममध्ये, बट 3 वर्ष अगोदर नाही का मी जे काही बोललो तेव्हा माझे कन्सेप्ट क्लिअर नव्हते. बट त्यावेळेस नाही का मला तो मूवी बहुत जास्त आवडला आणि जस्ट नाही का विचार करण्यासाठी मजबूर करून राहिला होता की ते साला ब्लॅक होल काय, ते कन्सेप्ट काय, मला ॲक्च्युली ते कळून नाही राहिलं होतं. थोडीशी क्युरिओसिटी वाढली, मी शोधण्याचा प्रयत्न केला. बट थोड्या वेळानंतर नाही का त्याची इंटेन्सिटी थोडी कमी झाली आणि देन इट जस्ट ब्लो माय माइंड. म्हणजे एक प्रकारे विसरूनच गेलो. इट जस्ट लाईक डिसअपिअर कम्प्लिटली. आता त्याच्यानंतर नाही का आपण 2 वर्ष अगोदरपासून डायरेक्ट जम्प घेऊ काल संध्याकाळी नाही का. तर काही नाही, काल संध्याकाळी कसं युजली मी खाली होतो, जेवण वगैरे केलं, आर्टिफॅक्ट एपिसोड केला. आता माझ्यापाशी उरलेली MB होती, यूट्यूब ब्राउज करतो म्हणला. त्याच्यात मला नाही का एक रिझल्ट दिसला की इंटरस्टेलर के पीछे सायंटिफिक स्टफ के बारे में जानकारी. तर ॲक्च्युली मला तो मूवी ॲक्च्युली कळला नव्हता. आता इथे मला एक प्रकारे रेडीमेड भेटला आणि ते हिंदीमध्ये. मग ती बघितला तेव्हा नाही का माझे काफी सारे कन्सेप्ट्स क्लिअर झाले. टाईम डेव्हिएशन तर हा एक होताच राह. ब्लॅक होल एक असा सब्जेक्ट आहे जो मला पण एक्झॅक्टली कळला नाही, आत्ता पण नाही. लिटरली सांगतो मी नाही का, ते मूवी आजचा पण बघितली आणि त्याच्यानंतर जो समजण्यावाला तो हिंदीवाला एपिसोड आहे ना, तो मी करीब 3 वेळा बघितला. तरी नाही का तो ब्लॅक होलचा कन्सेप्ट नाही का मला प्रॉपरली समजू सांगता येणार नाही. व्हाय कारण नाही का याच्यामधले कन्सेप्ट माझ्यामध्ये पण एक प्रकारे क्लिअर नाही झाल्या. कारण ह्या ब्लॅक होलमध्ये ठीक आहे टाईम डेव्हिएशन तर खूप जास्त असते. आफ्टर दॅट इज जस्ट लाईक 5th डिमेन्शन. आणि याच्यामध्येच त्या मुलीचा कमराचा त्या बुकशेलच खाऊन दाखवून राहिले, दुसरं का नाही दाखवून राहिले. इट जस्ट लाईक सो मच सायंटिफिक मूवी. बहुत जास्त. आणि मी याच्याबद्दल थोडासा विचारच करून राहिलो आहे की क्रिस्टोफर नॉलननी हा मूवी बनवला कसा. ॲक्च्युली नाही का, जॉनथन नॉलन आणि क्रिस्टोफर नॉलन हे दोघेजणं भाऊ आहे. जॉनथन नॉलन आणि क्रिस्टोफर नॉलन दोघेजणं रायटर या फिल्ममध्ये आणि त्यांनी ही फिल्म लिहिली आहे. सो बेसिकली नाही का हे त्यांची ओरिजिन नाहीच आहे. ॲक्च्युअली नाही का ते काही प्रोफेसरची त्यांनी हेल्प घेतली. एक टाईम डेव्हिएशन म्हणजे काय, त्याच्यानंतर स्पेस एक्सप्लोरेशन, इंटरस्टेलर ट्रॅव्हलमध्ये आपल्याला कोणकोणती डिफिकल्टीज वगैरे येऊ शकते, ऑल दिस स्पेस थिंक नाही का याच्याबद्दल विचार केला. आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये नाही का जे सायंटिफिक कन्सेप्टला नाही का एक ह्युमॅनिटीशी जोडण्यासाठी नाही का
एक त्याच्यावर एक चादर जोडण्यात आली. ते मदर फादर रिलेशनशिप आणि त्याच्यानंतर त्यांचं जे कन्सेप्च्युअल स्टोरी जे रिलेट करते सायंटिफिक स्टफसोबत. या आणि ते इंटरस्टेलर ट्रॅव्हल व्हाय दे आर रिअली इम्पॉर्टंट टू अस. सो या सगळ्या गोष्टी त्या फिल्ममध्ये एक्सप्लेन केल्या. ओके, चलो मी आता नाही का या फिल्मबद्दल नाही का थोडासा रिव्ह्यू देतो. ओके, समजा जर तुला नाही का अशी मूवी बनवायची आहे जे खूप सायंटिफिक आहे ना, म्हणजे ही इंटरस्टेलर मूवी आहे ना, ऑलमोस्ट कम्प्लिटली सायंटिफिक मूवी आहे. या म्हणजे ज्या बंद्याला ह्या कन्सेप्ट माहीत आहे त्या बंद्यासाठी नाही का ही मूवी बहुतच अमेझिंग आहे. बट ज्या बंद्याला ही कन्सेप्ट जरी माहीत नाही तरी नाही का थोडा बहुत एक प्रकारे इफेक्ट पडते राव, कारण या फिल्मची स्टोरी लाईनच एक प्रकारे अशा प्रकारे रिटर्न केली आहे जे नाही का एक प्रकारे बेसिक ह्युमन पण अंडरस्टँड होऊ शकते. छोटे मोठे फिजिक्सचे लॉ पण थोडा बहुत समजू शकते राव. या फिल्ममध्ये काय आहे, फिल्ममध्ये आहे की एक सायंटिस्ट असतो, एक पायलट, या ॲक्च्युली एक नासा पायलट असतो रिटायर्ड. त्याला नाही का त्याच्या मुलीच्या बुकशेलमध्ये म्हणजे तिच्या मुलीच्या रूममध्ये नाही का एक काही कोड भेटते, एक प्रकारे बायनरी कोड. अजीबशे बायनरी कोड असते, कारण ते नाही का एक प्रकारे अशाप्रमाणे बनवले असतात जे मोर्स कोडनी रेप्रेझेंट केलेले असतात आणि ते एलॉबरेट करतात ते बुकशेलमधून बुक पाडते ना त्याच्याद्वारे. या सो इट जस्ट लाईक अ रिअली क्रिपी. बट त्याला एक प्रकारे असं वाटलं की कोणीतरी आहे जे आपल्याला इन्फॉर्मेशन देऊन राहिले या मोर्स कोडमध्ये आणि बायनरी कोडमध्ये. जेव्हा तो कोड त्याला भेटतो, कूपर नाव असे त्याचं त्या पायलटचं, तो डिकोड करतो. डिकोड केल्यावर त्यात कॉर्डिनेट्स असतात, लोकेशन असतात. त्या लोकेशनवर जातो, इथे माहीत पडते की नासाचा एक सिक्रेट प्लॅन सुरू असते. आता मी नाही का या फिल्म पूर्ण सांगत नाही राव, इट जस्ट सो मच, खूप साऱ्या गोष्टी आहे का आहे. युज्युअल नाही का मी या साऱ्या गोष्टी सांगत नाही कारण बहुत जास्त असते राव. या बट काय आहे का या फिल्ममध्ये आपण नाही का एक प्रकारे फिल्म डिरेक्टर आहे आणि या फिल्ममध्ये कोणकोणत्या गोष्टी चांगल्या आहे, कोणकोणत्या गोष्टी वाईट आहे, आपण याला थोडं समजून सांगण्याचा प्रयत्न करू. ओके, करीब मला 70% तरी समजलं आहे असं तुम्ही म्हणू शकता राव. या उरलेले जे 30% आहे जे मोस्ट काफी सायंटिफिक आहे, ज्याचे आन्सर मला पण नाही भेटले. जस्ट लाईक तो कूपर जेव्हा नाही का अमेलिया म्हणजे जे को पायलट असते तिचे म्हणजे चौघजणं मिशनवर जातात ना, त्यामुळे ती मुलगी जेव्हा ते वर्म होलमध्ये एंटर करतात तेव्हा नाही का ती मुलगी, तिचं नाव असते अमेलिया, ती एखाद्या कोणत्या तरी थिंग्सला टच करते. थिंग्स म्हणजे ते एक प्रकारे काहीतरी स्ट्रक्चर जे नाही का एक प्रकारे बेंड करते, जस्ट लाईक म्हणजे घोस्ट टाईप. या मग त्याच्यानंतर एंड ऑफ द मूवीमध्ये पण दाखवलेलं आहे का जेव्हा तो कूपर ब्लॅक होलमध्ये जातो आणि ब्लॅक होलमध्ये जाताना त्याला दिसते की ते लोक वर्म होलमध्ये जाऊन राहिले आहे, तर तेव्हा नाही का ती एक प्रकारे हँडशेक करण्याचा प्रयत्न करते, तो पण एक प्रकारे हँडशेक करण्याचा प्रयत्न करते. तेव्हा त्याला रिअलाईज होते की तो घोस्ट तो कोणी नाही, तो फक्त मी होतो राव. या मी गेलेलो ब्लॅक होलमध्ये आणि आय एम डुईंग धिस स्टफ. सो इट इज लाईक दॅट. या बट तो कन्सेप्ट अजूनपर्यंत क्लिअर नाही झाला काय ब्लॅक होलमध्ये गेल्यावर होते काय. ॲक्च्युली याच्यामध्ये फिल्ममध्ये दाखवलं आहे की पास्ट, प्रेझेंट, फ्युचर इज जस्ट लाईक दॅट. म्हणजे या फिल्ममध्ये नाही का थोडं समजून सांगण्याचा प्रयत्न करतो म्हणलं ना, तर ओके ठीक आहे, समजून सांगण्याचा प्रयत्न करतो म्हटलं तर या ब्लॅक होलमध्ये नाही का एक असं डिमेन्शन आहे जे टाईम डिमेन्शन आहे. या आणि याच्यामध्ये एक सेकंद याच्यामध्ये प्रिंटआउट आहे. एक सेकंड या प्रिंटआउट याने क्या आहे यार. चलो थोडासा इझी वेनी समजण्याचा प्रयत्न करू. चलो आता आपण नाही का एक बुक घेऊ. बुक आता या बुकवर नाही का पहिल्या पेजेसपासून आपण ड्रॉइंग करू. ड्रॉइंग बिलकुल सेम राहीन ऑल पेजेसवर, म्हणजे 100 पेजेसची बुक आहे आणि 100 पेजेसवर आपल्याला ड्रॉइंग करायची आहे. आणि ड्रॉइंग कशी खूप जास्त हे नाही, म्हणजे कसं आहे की या ड्रॉइंगमध्ये नाही का असं प्रमाण करायचं आहे का एका रूममध्ये एक मुलगी आहे.
आता ती मुलगी एका घंट्यात त्या रूममध्ये काय करते, जे काही करते ते त्या पेजमध्ये प्रिंट आउट करायचं आहे. जे काय म्हणजे ती दरवाजा उघडते, बुक वाचत आहे किंवा काही लिहत आहे वगैरे. दुसऱ्या पेजवर दुसरा घंटा, तिसऱ्या पेजवर तिसरा घंटा, चौथ्या पेजवर चौथा घंटा, अशाप्रमाणे नाही का प्रत्येक पेजेसवर त्या मुलीच्या बेडरूममध्ये तिने जे काही मोमेंट तिने स्पेंड केलेलं आहे ते सगळे त्या बुकमध्ये प्रिंट आउट आहे. या तर हे बुक म्हणजे ब्लॅक होल. हे बुक म्हणजे ब्लॅक होल असं समजून घे, कारण या फिल्ममध्ये तर अशाच प्रमाणे दाखवलं आहे. आणि जेव्हा तो कूपर त्या ब्लॅक होलमध्ये जातो म्हणजे त्या बुकमध्ये जातो, आणि जेव्हा तो बुकमध्ये त्या पेजेसमध्ये जातो तेव्हा नाही का त्याच्यामध्ये नाही का प्रत्येक पेजेस रिटर्न असते, आणि त्या पेजेसमध्ये तो काही ना काहीतरी संदेश पाठवू शकतो राव. या म्हणजे कसं आहे की त्या पेजेसमध्ये नाही का ती मर्फ नाव असते त्या मुलीचं, लहानपणापासून मोठ्यापणापर्यंत तिने आत्तापर्यंत त्या रूममध्ये जेवढे काही मोमेंट त्या रूममध्ये स्पेंड केले आहे ते रिटर्न होत आहे, बार 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 लिहून राहिले, बार बार प्रिंट होत आहे, ते बार बार प्रिंट होत आहे. म्हणजे जस्ट लाईक आपण नाही का मर्फला एक टाईम बॉर्न होताना पण बघू शकतो आणि एक टाईम तिला पुस्तक वाचताना पण बघू शकतो. या ॲट द सेम टाईम. या म्हणजे फक्त त्याला फक्त पेज पलटवण्याचं काम असते, बाकी काही नाही. ब्लॅक होलमध्ये पण अशाच प्रमाणे दाखवलं आहे या फिल्ममध्ये दाखवलं आहे की नाही का तो कूपर जेव्हा तो ब्लॅक होलमध्ये जातो तेव्हा नाही का त्या मर्फला संदेश पाठवण्यासाठी नाही का तो पेज शोधतो, ज्या पेज म्हणजे नाही का तो कूपर तिला सोडून जात आहे. आणि ते युजली ते सारा इन्सिडन्स नाही का तिच्या रूममध्ये होतो. आता बुक शेलच्या मागे असते तो घोस्ट, आणि तो घोस्ट म्हणजे तो कोणी नाही, तो कूपरच आहे, तो ब्लॅक होलमधला. तर तो नाही का एक प्रकार नाही का मर्फला त्याला नाही जाऊ दे म्हणून नाही का नेहमी बुक पाडून मोर्स कोडद्वारे नाही का तिला सांगण्याचा प्रयत्न करतो का स्टे स्टे स्टे, थांबो थांब, अशाप्रमाणे नाही का दाखवण्याचा प्रयत्न करतो. या इट जस्ट लाईक दॅट. आता हे जस्ट मी एक प्रकारे नाही का एक इमोशनल टर्म सांगण्याचा प्रयत्न केला आहे, बट या फिल्ममध्ये नाही का एक क्वांटम डेटा जो या क्वांटम डेटा जो कूपर आहे ना तो तिला एका घड्याळाच्या काट्याच्या सेकंदद्वारे मोर्स कोडनी पाठवतो ॲट द 5th डिमेन्शनमध्ये म्हणजे ब्लॅक होलमध्ये. या ओके चलो मान लेते. आता डायमेन्शन्स काय राव. ओके डायमेन्शन्स युजली आपल्याला 3 डायमेन्शन माहीत आहे, एक्स वाय अँड झेड. एक्स वाय झेड या म्हणजे युजली आपल्याला ज्या साऱ्या गोष्टी दिसून राहिल्या आहे त्या एक तर एक्स ॲक्सिसवर आहे, की तर वाय ॲक्सिसवर आहे, नाही तर झेड ॲक्सिसवर आहे. एक्झाम्पलसाठी आपण नाही का चलो आपल्या समोर नाही का आता हा तर ऑडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड आहे, मला प्रॉपरली सांगतात येणार नाही, बट मी जेवढा सांगण्याचा प्रयत्न करतो त्याच्यानं प्रॉपरली समजून, कारण हे खूप बेसिक एक्झाम्पल आहे राव. ओके राईट ना मी टेरेसवर आहे आणि मी कंपाऊंडच्या वॉलवर एजेसवर उभा आहे. तर माझ्या समोरचा जो ॲक्सिस आहे ना म्हणजे मी जो समोर पाहून राहिलो आहे तो एक्स ॲक्सिस आहे. या आता मी उभा पाहीन म्हणजे आकाशाकडे पाहीन तर तो वाय ॲक्सिस आहे. या आता झेड ॲक्सिस कोणता आहे. या ॲक्च्युली झेड ॲक्सिस पण आहे. झेड ॲक्सिस आहे हा तिरछा, जेव्हा आपण ह्याला 3D बघण्याचा प्रयत्न करतो. या 2D मध्ये नाही का एका पेजवर नाही का आपल्याला 2D दाखवता येते, एक तर उभा किंवा आडवा, तिरपा दाखवता येणार नाही. या तिरपा दाखवतात येते बट तो ॲक्सिस डिनोट नाही केला जात कारण तो तिरपा दिसते राव. या बट जेव्हा आपण रिॲलिटीमध्ये येतो तेव्हा नाही का एक प्रकारे नाही का 3D एन्व्हायरमेंट क्रिएट होते. आता या एजेसवर नाही का 3 ॲक्सिस आहे, एक या ग्राउंडकडे जात आहे, एक आकाशाकडे जात आहे, आणि एक ग्राउंडकडे जात आहे, आणि एक तिरछा जात आहे जेणेकरून ओके नाही सॉरी आय जस्ट कम्प्लिटली रॉंग. एक्स ॲक्सिस रेप्रेझेंट करत आहे ग्राउंडकडे, वाय ॲक्सिस रेप्रेझेंट करत आहे इकडे लेफ्ट किंवा राईट, एक हॉरिझॉन्टल वर्टिकल आणि एक लेफ्ट आणि राईट, आणि तिसरं डायमेन्शन असते अप आणि डाऊन. या
अप आणि डाऊन. दॅट इज ऑल्सो आय रिमेंबर. हे 3 डायमेन्शन आहे, एक्स वाय अँड झेड. युजली या 3 ॲक्सिस आपल्याला माहीत आहे. या 3 ॲक्सिसवरच नाही का ही पूर्ण दुनिया रचलेली आहे. आणि जे पण का आपल्याला कोणाची लेंथ मोजायची आहे किंवा काही मेजर करायचं आहे, या 3 ॲक्सिसवर आपण युजली मेजर करू शकतो. या एक चौथं पण डायमेन्शन आहे, स्पेस डिमेन्शन. या स्पेस डिमेन्शन काय आहे हे पण थोडं आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. मी आता खूप जास्त गीकी नर्ड तर नाही, त्यामुळे मला याच्याबद्दल डेटा काही काफी जास्त क्लिअर माहीत नाही. या स्पेस डिमेन्शन म्हणजे असं आहे की स्पेस बदलत असतो. या हा ॲब्सोल्यूट नाही, हा पण रिलेटिव्ह असतो. आता स्पेस म्हणजे काय आणि हा बदलते म्हणजे काय, इट्स जस्ट लाईक रिअली स्टुपिड थिंग. स्टुपिड म्हणजे समजून नाही घेत. ओके ठीक आहे, आपण याला थोडं प्रॉपरली समजण्याचा प्रयत्न करू. चलो, स्पेस याने आपण एक प्रकारे सॉरी 4th डायमेन्शन आहे स्पेस टाईम आणि 5th डायमेन्शन आहे ओनली टाईम. तर चलो आपण करू स्पेस टाईम. हे जे आहे हे जे 4th डिमेन्शन आहे. तर आता याला आपण प्रॉपरली एक्सप्लेन करण्यासाठी नाही का आपण एक चादर घेऊ. सिम्पल थिंग आहे, आपण चादर घेऊ. चादर आपण बरोबर टाईट पकडू त्याच्या एजेसला. बट तो खालून सपोर्टिव्ह नसला पाहिजे. इट्स जस्ट लाईक फ्री एंड, फक्त एंडला सपोर्ट असला पाहिजे, बाकी मधातला हिस्सा टाईट. या बाकी काही नाही. ओके, मग त्याच्यानंतर काय करू का आपण एक गोला घेऊ, एक बॉल घेऊ. बॉल ना, आपण एक फुटबॉल घेऊ. फुटबॉल इज रिअली करेक्ट. फुटबॉल घेऊ. फुटबॉल आपण चादरवर ठेवू. तर काय होते की चादर आतमध्ये धसते. व्हाय? कारण त्याचं एक काही ना काहीतरी वेट असेल त्या फुटबॉलचं, त्यामुळे तो चादर आतमध्ये धसते. आता हे कशामुळे होते? या हे होते की त्याचं काही ना काहीतरी वेट आहे, मास आहे, त्यामुळे तो खाली जाऊन राहिला आहे आणि ग्रॅव्हिटी त्याला अट्रॅक्ट करत आहे. दॅट्स इट. याच्यामध्ये सोल्युशन आहे. ग्रॅव्हिटी इज द सोल्युशन. कारण ग्रॅव्हिटीमध्ये जो एक प्रकारे घेरा असतो ना, तो खूप जास्त मोठा असतो. आता समजून घे, हे चादर म्हणजे स्पेस टाईम आहे आणि तो गोला म्हणजे सूर्य आहे. आणि जे ते खाली धसलेली जी चादर आहे ना, ती ग्रॅव्हिटेशनल फील्ड आहे. या तर आता आपण काय करू का याच्या अराउंड नाही का एक छोटासा बॉल ठेवू. तर या बॉल ठेवल्यानंतर काय होतो का तो बॉल नाही का, तो पण थोडी बहुत जे चादर आहे ना तो पण खाली धसवून राहिला आहे. त्याच्या जेवढ्या ज्या वेटप्रमाणे आहे ना, तो पण त्या चादरीला थोडं बहुत धसून राहिला. बट इतकं नाही का तो फुटबॉल टाईप, कारण फुटबॉलचं वजन जास्त आहे त्यामुळे तो चादरला खूप जास्त धसून राहिला आहे. बट याचं वजन छोटं आहे, हा पण थोडा धसून राहिला पण थोडं प्रमाणात कमी. बट याच्यामध्ये हे कसं होऊन राहिलं आहे की हा नाही का छोटा बॉल नाही का या मोठ्या बॉलकडे त्याच्याकडे अट्रॅक्ट होऊन राहिला आहे. व्हाय? कारण त्यांनी खूप जास्त चादर धसवलेली आहे ना. सो बेसिकली नाही का आपला तो छोटा बॉल आहे ना तो सरळ जात नाही, तो गोल गोल घुमून जातो. या मानून घे, म्हणजे की एक छोटा बॉल आहे ना, त्याला समजा सोडला का तो असा सरळ जात नाही, तो पहिले गोल घुमतो. 1, 2 आणि तिसऱ्या राऊंडला तो त्या मोठ्या बॉलशी टच होऊन जातो. या तर स्पेस टाईम आणि जे 4th डिमेन्शन असते ते स्पेस टाईम असते, जे ग्रॅव्हिटीसोबत रिलेट करते, माससोबत रिलेट करते. म्हणजे ज्याचं मास जास्त त्याच्यासोबत नाही का स्पेस टाईम तो 4 डिमेन्शन आणि तो स्पेस, तो चादर जे धसते ना आतमध्ये, बस त्यालाच म्हणते 4 डिमेन्शन. या बाकी खूप जास्त समजून घेण्याचा प्रयत्न नको करू. खूप जास्त डीपली आहे फिजिक्स, म्हणजे इतकं जास्त डीपली नको जाऊ. एवढं समजून घे का ते चादर धसते ना त्यालाच म्हणते 4th डिमेन्शन. ओके ओके. आणि 5th डिमेन्शन आहे ते आहे टाईम. आता आपल्याला तर माहीत आहे टाईम सरळ चालला आहे, मागं नाही चालला. आपण मागे जाऊन पाहत नाही का होऊन राहिला आहे. आणि हा टाईम सरळ चालला. हा म्हणजे जरी हा एक प्रकारे रिलेटिव्ह आहे, म्हणजे आपल्याकडे कमी जास्त चालून राहिला,
कोणापाशी थोडा कमी चालत आहे. जे लोक ज्युपिटरवर राहतात त्यांच्यासाठी थोडा कमी, ते जे लोक सनवर राहतात त्यांच्यापाशी कमी, जे लोक ब्लॅक होलवरच्या ऑर्बिटमध्ये घुमतात त्यांच्यापाशी थोडा बहुत कमी. कमी जास्त काही असो, पण टाईम समान याच्यावर चालत आहे ना, सरळ चालत आहे. मागे तर नाही चालत आहे, कोणी रिव्हर्स तर नाही चालत आहे, कोणी थोडं हळू चालत आहे, बट समोरच चालत आहे. राईट. ब्लॅक होलमध्ये नाही का, याच्यामध्ये हा 4 डिमेन्शनमध्ये म्हणजे नाही का, हे जी 4 डिमेन्शनमध्ये पण टाईम एक्झिस्ट करतो राव. एक्स, वाय, झेड आणि स्पेस टाईम याच्यामध्ये पण टाईम एक्झिस्ट करतो आणि तो नेहमी फॉरवर्ड डायमेन्शनवरच चालतो, फॉरवर्ड दिशेने. त्यामुळे नाही का आपले 3ही नाही का डायमेन्शन्स प्रॉपरली वर्क करतात, फॉरवर्ड चालतात त्यामुळे. बट जेव्हा ब्लॅक होलमध्ये जातो तेव्हा फिजिक्सचे नेचर लॉ बिलकुल काम करत नाही आणि तिथे टाईम एक 5th डिमेन्शन असते. या टाईममध्ये काय होते की तुम्ही पास्ट, प्रेझेंट, इवन फ्युचरसुद्धा पण बघू शकता युजली. आणि ते एक प्रकारे पेजेस रिटर्न केल्या टाईप असते. म्हणजे अगोदर मी सांगितलं आहे ना, एका बुकमध्ये एका मुलीचं मध्ये कमरामध्ये एका घंट्यात जे काही होते ना ते रेकॉर्ड असते. आणि ते नाही का प्रत्येक पेजेसमध्ये प्रत्येक घंट्याचा रेकॉर्ड असतो. आणि युजली आपण तो बघू शकतो आणि तेही बार 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 बार. म्हणजे असं विचार करून घे, एका रूममध्ये कोणाचा तरी खून झाला आहे. आता आपल्याला एव्हिडन्स काहीच माहीत नाही, कोणी केलं आहे, का केलं आहे, काहीच माहीत नाही. 3 सस्पेक्ट आहे, बट काही एव्हिडन्स नाही, त्यामुळे आपल्याला पण काही माहीत नाही का केलं आहे. ओके, मग आपण काय करू, आपण जाऊ ब्लॅक होलमध्ये. आता कोण कत्ल केला यासाठी आपण ब्लॅक होलमध्ये कशासाठी जाणार आहे, जस्ट अन एक्झाम्पलसाठी आपण नाही का ब्लॅक होलमध्ये जाऊ. आता ब्लॅक होलमध्ये काय असते काय नाही आणि फिल्ममध्ये कशाप्रमाणे डिझाईन केलं आहे मी याच्या बेसिस थ्रू सांगण्याचा प्रयत्न करून राहिलो आहे. मला पण एक्झॅक्टली माहीत नाही का ब्लॅक होलमध्ये का असते आणि का नाही, कारण याच्यामधून कोणती गोष्ट वापस आलेली नाही आहे. सो बेसिकली आय डोंट इवन नो व्हॉट इज इन इट. चलो ठीक आहे, इथनं बात समज लेते है. तर काय आहे का, एका मुलीचा खून झाला एका रूममध्ये. तर आपण नाही का ब्लॅक होलमध्ये जाऊ. तर ब्लॅक होलमध्ये गेल्यावर माहीत पडते का याच्यामध्ये नाही का प्रत्येक घंटा रेकॉर्ड केला आहे त्या रूमचा, प्रत्येक घंटा. आणि आपण ते पण घंटा पाहू शकतो की ज्या टाईममध्ये तिचा खून झाला. तर तेव्हा आपण बार बार पाहू शकतो, पेजेस पलटून पाहू शकतो की तिने खून कोणाचा केला आहे. म्हणजे जो सस्पेक्ट आहे, कोण आहे रिअल सस्पेक्ट, त्यांनी याचा खून केला आहे, बार बार पाहू शकतो. इट्स जस्ट लाईक दॅट. म्हणजे ब्लॅक होलमध्ये टाईम डिमेन्शन, रिव्हर्स, फॉरवर्ड आणि प्रेझेंट या 3ही ॲक्सिस थ्रू चालतो आणि ते आपल्यावर डिपेंड करते. आणि इट्स कम्प्लिटली इररिलेटिव्ह. तिथे मध्ये नाही का टाईम कसा, आता एक तर ॲब्सोल्यूट असतो किंवा रिलेटिव्ह असतो. ॲब्सोल्यूट म्हणजे 0, रिलेटिव्ह म्हणजे फॉरवर्ड, आणि अनरिलेटिव्ह म्हणजे रिलेटिव्ह, ॲब्सोल्यूट अँड रिव्हर्स. म्हणजे एक प्रकारे प्रेझेंट, पास्ट अँड फ्युचर 3ही एकाच वेळेस आपण बघू शकतो आणि ते आपल्यावर डिपेंड आहे. इट्स आपल्यावर डिपेंड. या फिल्ममध्ये पण अशाच प्रमाणे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. बापरे, मी इतकं जसं सायंटिफिक गोष्टी बोलून राहिलो आहे. किती मिनिट झाले आहे, बापरे 33 मिनिट्स. आणि इतकं बडबड करून राहिलं आहे सायंटिफिक गोष्टीबद्दल. म्हणजे युजल नाही का या ज्या गोष्टी नाही का माझ्यासोबत नाही का कालपासून होऊन राहिल्या आहे ना, इट जस्ट कम्प्लिटली ब्लू माय माइंड. आणि नाही का मी बार बार नाही का मी याला सांगण्याचा प्रयत्न करून राहिलो आहे की असं होईल, तसं होईल, तसं होईल, असं होईल, जस्ट लाईक दॅट. सो मच अमेझिंग. वन थिंग आय ओनली एम टेलिंग यू, का ज्या ऑडियन्सला कळते का सायन्स म्हणजे काय, स्पेस टाईम म्हणजे काय आहे, टाईम डेव्हिएशन म्हणजे काय आहे, ब्लॅक होल, वर्म होल याने काय असते, तरच आपण समजू शकतो. वर्म होल मी हा पण कन्सेप्ट थोडा सांगण्याचा प्रयत्न करतो. आता कसं आहे की युनिवर्स आहे, बहुत मोठा आहे, आपल्या कल्पना पलीकडे पण बहुत ही जास्त मोठं, आपण विचारच करू शकत नाही का किती मोठं आहे. युजली आपण एक्झाम्पल म्हणजे आपण आपल्या माइंडने एक्झाम्पल देण्याचा जरी प्रयत्न करू ना,
तरी त्या एक्झाम्पल थ्रू नाही का प्रॉपरली एक्सप्लेन होणार नाही. बट थोडं बहुत समजण्यासाठी नाही का, एक ह्युमन टू ह्युमन समजण्यासाठी नाही का, आपण याला प्रॉपरली समजण्याचा प्रयत्न करू. ओके, वर्म होल म्हणजे काय असते की एक प्रकार नाही का विकृती, म्हणजे मगाशी मी सांगितलं आहे ना विकृती, आणि तो चादर धसते त्यालाच म्हणते विकृती किंवा स्पेस टाईम. ओके, काय असते वर्म होल? वर्म होल याने एक प्रकारे एक छोटे छोटे पॉकेट्स, स्पेसमध्ये एक छोटे छोटे पॉकेट्स असते, एक शॉर्टकट असते जे लॉंग डिस्टन्स गॅलेक्सीमध्ये ट्रॅव्हल करण्यासाठी हे वर्म होल्स असतात, आणि हे बाय नेचर बनतात. आता हे बनतात कसे, तर बापरे यार, आता हे नको विचारू राव, कारण हे इज जस्ट लाईक रिअली सायंटिफिक, बहुत जास्त सायंटिफिक आहे राव, बहुतच जास्त. ओके, आता वर्म होल मी खूप जास्त एक्सप्लेन करत नाही, कारण नाही का पुन्हा मला मूवी समोर मला एक्सप्लेन करायचं आहे, आणि मी नाही का बोलू खूप जास्त थकलेलो आहे. म्हणजे कसं हे रेकॉर्डर नाही का माझ्या माइंडमध्ये असते ना, तर मी साला दिवसभरात सांगितलं असतं की हे साला वर्म होल काय असते, ब्लॅक होल काय असते बट ॲक्च्युली नाही का आय एम स्पीकिंग, तर त्यामुळे नाही का मीच थकून राहिलो आहे राव. इट जस्ट लाईक अरे बापरे यार, और कितना बडा बनना आहे. थोडा बहुत शॉर्टकटमध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. आपण एक पेपर घेऊ. पेपरच्या एंडला आपण पॉईंट ए देऊ, पेपरच्या दुसऱ्या एंडला पॉईंट बी देऊ. आता आपल्याला नाही का पेपरच्या ए पॉईंटपासून बी पॉईंटपर्यंत जायचं आहे. तर आपण कसं जाणार? लिटरली सरळ जाणार ना. आणि हा सरळ जाण्याचा रस्ता आहे ना, हा काफी दूर असतो. तर आपण नाही का हा जो पेपर आहे ना, हे एक अंतरिक्ष आहे असं समजून घेऊ. आणि पॉईंट ए अर्थ आहे, आणि पॉईंट बी एक दुसरं प्लेस आहे जिथे आपल्याला जायचं आहे. तर काय होते की आपण युजली पारंपरिक तरीकेने समज जाण्याचा प्रयत्न केला तर कसं जाऊ आपण? अर्थवरून आपण आपलं कोणतं तरी सामान घेऊ, शिप घेऊ आणि जाऊ निघू. तर पॉईंट बीवर जाण्यासाठी नाही का करोडो वर्ष लागन आणि तिथपर्यंत जाण्यासाठी नाही का आपल्यासाठी हॅड इन अ फ्यूल, बहुत जास्त फ्यूल लागन. कारण नाही का आपल्याला बिलियन्स ऑफ लाईट इयर ट्रॅव्हल करायचं आहे. सो कसं आहे की या डिस्टन्स मागे नाही का जे सर्वात फास्टेस्ट स्पीड ऑन दी युनिवर्स आहे, स्पीड ऑफ लाईट, ती पण एक प्रकारे फेल होते कधी कधी. कारण नाही का आपण आजपर्यंत युनिवर्सला जे बघितलं आहे ते ऑब्झर्वेबल युनिवर्स आहे. अजूनपर्यंत आपण पूर्ण बघितलेलंच नाही. म्हणजे की तिथून प्रकाश यायचाच आहे. म्हणजे आतापर्यंत नाही का, आता जेव्हापासून आपण स्पेस एक्सप्लोरेशन स्टार्ट केलं आहे, समजून घे 1950 1950 म्हणजे हार्डली 70 वर्ष झाले आहे. तर या 70 वर्षामध्ये नाही का आपल्यापाशी जो काही डेटा आला आहे ना, तो आसपास आलेल्या गॅलेक्सीमधून आलेला प्रकाश, त्याच्या अगोदरचा प्रकाश तर अजूनपर्यंत आलेलाच नाही. या 70 वर्षाच्या एक्सप्लोरेशनमध्ये आपण फक्त नाही का एवढंच प्रकाश, जेवढा प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचला आहे त्यालाच आपण माहीत करून घेतला आहे. त्याच्यानंतरचा तर प्रकाश अजूनपर्यंत आपल्याला आलाच नाही. सो विचार कर की दुसऱ्या युनिवर्समधून येणारा जो प्रकाश आहे तो आपल्या युनिवर्समध्ये येण्यासाठी किती वेळ लागेल? बिलियन्स ऑफ इयर्स. म्हणजे कसं आहे की लाईटला पण ट्रॅव्हल होण्यासाठी नाही का मी खूप जास्त कॉम्प्लिकेटेड करून राहिलो आहे, इतकं जास्त सायंटिफिक बोलून बहुत जास्त हे करून. ओके ठीक आहे, आपण सिम्पल एक्झाम्पल घेऊ. ओके, सूर्याची किरणे पृथ्वीवर येण्यासाठी किती वेळ लागतात? 8 मिनिट 20 सेकंड. सो ॲक्च्युली नाही का तुम्ही जेव्हा सूर्याकडे बघता ना, तेव्हा तो सूर्याचा पास्ट आहे. व्हॉट यू मीन पास्ट? म्हणजे आपण तर त्याला लाईव्ह बघत आहे. नो, तू त्याला पास्टमध्ये पाहून राहिला आहे.
ॲक्च्युली तो तर आहेच नाही. तू त्याला 8 मिनिट 20 सेकंद पास्टमध्ये पाहून राहिला आहे. वॉट यू मीन का म्हणून का राहिला आहे? सिम्पल एक्झाम्पल आहे की नाही का, जेव्हा नाही का आता ठीक आहे, आता सूर्यामध्ये नाही काही एक्सप्लोजन झाला. आता कसं आपण कॉन्सन्ट्रेट आपण पाहून राहिलो आहे. आता आपल्याला माहीत आहे की सूर्यावर एक्सप्लोजन होणार आहे. या तर आता सूर्यावर एक्सप्लोजन झाला तर हे आपल्याला केव्हा माहीत पडेल? 8 मिनिट 20 सेकंद नंतर. करेक्ट. म्हणजे आपण जे पाहून राहिलोय ते पास्ट आहे. एक्सप्लोजन तर 8 मिनिट 20 सेकंद अगोदरच झालं आहे. आपण तर आत्ता पाहून राहिलो आहे डूड. 8 मिनिट 20 सेकंद नंतर. ओ माय गॉड. म्हणजे कसं आहे की आन्सर आपल्याच पाशी असते, बट फक्त क्वेश्चन फाइंड आउट करण्यास असते. फिजिसिस्ट हेच करतात राव. आन्सर त्यांच्याच पाशी असते, बट क्वेश्चन फाइंड आउट करतात. ऑल धिस वाईल आपण नाही का आन्सर शोधण्याचा प्रयत्न करतो, बट एक प्रकारे फिजिसिस्ट किंवा एक एक्सपेरिमेंटल फिजिसिस्ट जर म्हणलं ना तर एक प्रकारे क्वेश्चन्स फाइंड आउट करावं लागते की क्वेश्चन्स काय, आन्सर तर आपल्याच पाशी आहे. यस, अशा प्रमाणचे काही क्वेश्चन्स असतात. आता समजून आलं की आपण सूर्याला बघतो ना, तो 8 मिनिट 20 सेकंद पास्टमध्ये बघतो. अशाच प्रमाणे विचार कर ना, हा सूर्यासमोर जर 1 किंवा 2 लाईट इयर्स असतात तर प्रकाशाला इथपर्यंत येण्यासाठी 1 वर्ष लागतो. या समजा तो बिलियन्स ऑफ लाईट इयर असेल तर बिलियन्स ऑफ लाईट इयर्स लागेल, बिलियन्स ऑफ इयर्स लागेल तिथून लाईट इथपर्यंत पोहोचण्यासाठी. बिलियन्स ऑफ इयर म्हणजे विचार कर का किती डिस्टन्स आहे डूड. टू मच डिस्टन्स, बहुत ही जास्त. तो ते मी मगाशी सांगितलं ना का पॉईंट ए पॉईंट बी ते पण हेच डिस्टन्स आहे. एक अनइमॅजिनरी अकल्पनादायक. कारण आपण समजा जर पारंपरिक तरीकेने जातो मला जाऊच शकत नाही. या व्हेरी लॉंग डिस्टन्स. ओके, एक प्रकारे फॅक्ट सांगतो. एक फॅक्ट सांगतो जो अनरिलेटेड आहे, बट थोडा बहुत फॅक्ट सांगतो. आपण वॉयजर 1 2003 आपण पाठवलं आहे, ज्याची स्पीड आहे मॅक्सिमम स्पीड 64,000 पर आवर. या 64,000 किलोमीटर पर आवर. म्हणजे तो एका घंट्यामध्ये 64,000 किलोमीटर ट्रॅव्हल करतो. वाव, इट्स ट्रिमेंडसली व्हेरी भयानक स्पीड. विचार कर ना, 64,000. बापरे. सो या स्पीडवर सुद्धा तो आत्तापर्यंत कुठे पोहोचला आहे? त्यांनी जस्ट नेपच्यून पार केला आहे. या अजूनपर्यंत तो सोलर सिस्टीम पण क्रॉस केलं नाही. बट यू मीन डूड, आता 2017 आहे. आय नो 2017 आहे, बट डिस्टन्स इतका मोठा आहे ना की खूप जास्त. आता तुला काय वाटते, अर्थ आणि मूनमध्ये किती डिस्टन्स असेल? जास्त काही नाही, छोटंसं डिस्टन्स असेल. ॲक्च्युली नॉट. जेव्हा नाही का आपल्या सोलर सिस्टीमची जरी 9 प्लॅनेट, सनला सोडून 9 प्लॅनेट नाही का या डिस्टन्समध्ये सामावू शकते. 9 प्लॅनेट. या म्हणजे मार्स, ज्युपिटर, व्हीनस, सॅटर्न, नेपच्यून, युरेनस, एवढे सारे प्लॅनेट आपल्या अर्थ आणि मूनमध्ये मावू शकते. इतकी जागा आहे. सो बेसिकली इट जस्ट व्हेरी लॉंग डिस्टन्स. बहुत ही जास्त मोठं डिस्टन्स असते राव, बहुत जास्त डिस्टन्स. तर विचार करू शकते ना की बहुत जास्त डिस्टन्स असते. आता मी एवढं सांगत नाही, काफी बडबड केली. डिस्टन्स. ओके, सो आपल्याला हे का आता हेच डिस्टन्स आहे पॉईंट ए पॉईंट बी. मग अशी सांगितलं का पेपरवर नाही का पॉईंट ए करायचं आणि पॉईंट बी. तर आता आपल्याला या 2 जायचं तर आहे, बट आपण पारंपरिक तऱ्हेने जाऊ शकत नाही. तर मग कसं? तर कधी कधी नाही का वर्म होल बनतात, जे नाही का डिरेक्टली
आता आपण नाही का पेपरला आपण बेंड करू. पेपरला आपण डायरेक्ट यू शेपमध्ये बेंड करू. आणि पॉईंट ए पॉईंट बी एक प्रकारे क्रॉस रेफरन्सवर ठेवू आणि एक पेन्सिलनी गड्डा करू त्याच्यामध्ये. तर त्याच्यामध्ये काय होते का डायरेक्ट गड्डा झाला आणि हाच गड्डा एक प्रकारे रेप्रेझेंट करते वर्म होल. या जो डायरेक्ट शॉर्टकट असते पॉईंट ए टू पॉईंट बी पर्यंत जासाठी विदाऊट इवन ट्रॅव्हलिंग फ्रॉम पारंपरिक तरीका. सो आणि याच्यामध्ये आपण लाईटपेक्षा पण जास्त स्पीडने जाऊ शकतो. या बहुत अमेझिंग वर्म. बहुत जास्त बडबड केलेलं, बहुत जास्त. आय वंडर साले टीचर लोक कसे काय साला हँडल आउट करत असेल एका लेक्चरमध्ये. किती बडबड करावं लागते राव. हां हार्डली मी 45 मिनिट झाले ना. आय जस्ट बीन रिअली एक्झॉस्टेड टू टॉक ऑल दिस स्टफ. या ओके. आणि हा मूवी प्रिटी सायंटिफिक आहे, बहुत जास्त सायंटिफिक आहे. आणि क्रिस्टोफर नॉलननी ॲक्च्युली बनवला तर आहे, बट फिल्ममध्ये नाही का एक प्रकारे जो रिटर्न कॅरेक्टर आहे ना, म्हणजे कसं आहे जे इमोशनल पार्ट आहे तो जॉनथन आणि क्रिस्टोफर नॉलनची कवरअप आहे, स्किन आहे. आणि जे स्पेस एक्सप्लोरेशन आणि टाईम डेव्हिएशन रिलेटेड कन्सेप्ट आहे ना ते सायंटिफिक कन्सेप्ट्स आहेत. दे आर गेटिंग फ्रॉम दी प्रोफेसर. त्यांच्याकडून समजून घेतलं आहे ते कन्सेप्ट्स काय आहे आणि ते रिॲलिटीशी इनबाउंड केलं आहे या फिल्ममध्ये. फिल्ममध्ये काही ॲक्शन नाही, किसिंग सीन नाही, काही नाही. हे प्रॉब्लेम समज जर हे कन्सेप्ट समज तुम्हाला अगोदरपासून क्लिअर असेल तर हे तुम्ही प्रॉपरली समजू शकता. ओके ठीक आहे. वन थिंग इज अनदर की या फिल्ममध्ये पाहण्यालायक खूप काही अमेझिंग थिंग आहे. जर तुम्ही पाहण्याचा मिनिंग कळला तर हे फिल्म तुमच्यासाठी आहे. जर ही समज तुम्हाला कळलं नाही ती जस्ट लाईक रिअली बकवास. या कारण नाही का मी 3 अटेम्प्ट नंतर मी 4थ्या अटेम्प्टला मूवी बघितला आणि त्याच्यानंतरही मला समजलं नाही. आणि 5व्या अटेम्प्टमध्ये 3 वर्षानंतर मी हा फिल्म बघितली, जे की मला आत्ता रिअलाईज झाली की ही फिल्म आहे का आणि कोणत्या कंडिशनवर आहे आणि किती भयानक कॉन्सेप्ट वापरले या फिल्ममध्ये. सो मच अमेझिंग, सो मच गुड. या फिल्मसाठी मी आज नागपूरला पण नाही गेलो. ॲक्च्युअली नाही का फिल्मबद्दल नाही का डॉक्युमेंटरी खूप साऱ्या डाउनलोड केला. मी 34 डॉक्युमेंटरी डाउनलोड केली आहे आणि आता ते मी पाहीन. बापरे सो मच क्रिपियर दॅन. So this is the My Artifact episode number 988. I talk so much. 988 right now we are at Wardha, Maharashtra. Thank you. Dude.